SIP कशी सुरू करायची? ग्रो ऍप किंवा झिरो द ऍप डाउनलोड करा, KYC करा आणि SIP सुरू करा. यासाठी वेगळा व्हिडिओ बनवायची काय गरज आहे ना. पण एक सेकंड, SIP किती रुपयांची करायला हवी? 5,000 योग्य आहे की 10,000 किंवा 25,000 30,000 कितीची करायला हवी? जर 30,000ची SIP केली आणि त्यानंतरही तुमचे गोल्स कधीच पूर्ण झाले नाही तर, आणि SIP कोणत्या फंड्स मध्ये करायची? मागील 2 वर्षांपासून तर मार्केटमध्ये काही रिटर्न्सच मिळाले नाही. चला, फंड सुद्धा समजले, इन्व्हेस्ट कसं करायचं हेही समज. मग त्यानंतर पोर्टफोलिओ किती फ्रिक्वेन्सीने चेक करायला हवं. जास्त फ्रिक्वेन्सी केली तर योग्य नाहीये, चेक केलं नाही तरी योग्य नाहीये, बरोबर? आणि पोर्टफोलिओ ट्रॅक वर आहे की नाही हे कसं कळणार, हे कोण सांगणार? आणि जर उद्या US इराण वॉर एस्केलेट झाली आणि मार्केट क्रॅश झालं तर मग काय करायचं? पैसे काढायचे की आणखी इन्व्हेस्ट करायचे? तर यार SIP कशी करायची याचे उत्तर इतकेही इझी नाहीये, पण टेन्शन नका घेऊ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण 100% आन्सर मिळेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळेल जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. आणि SIP सुरू करण्याचा लाईव्ह डेमो सुद्धा मी दाखवणार आहे. SIP सुरू करण्यामध्ये सर्वात पहिली स्टेप येते डीमॅट अकाउंट उघडण्याची. तुम्ही असंच इतर ठिकाणी ऐकलं असेल ना, पण मला तुम्हाला सांगू द्या की हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर डीमॅट उघडलं तर तुम्ही आयुष्यभरासाठी त्यात अडकून पडाल. लेट मी एक्सप्लेन. सर्वात पहिली गोष्ट, म्युच्युअल फंड मध्ये SIP करण्यासाठी डीमॅट अकाउंट अजिबात आवश्यक नसतं. खरं तर SIP तुम्ही 2 प्रकारे करू शकता, डीमॅट आणि SOA. SOA चे फायदे: 1. कोणत्याही प्लॅटफॉर्म वरून रिडीम करता येतं. 2. कोणतेही डीमॅट चार्जेस नाहीत. 3. ट्रॅकिंग आणि नॉमिनी अपडेट्स अधिक सोपे आहेत. डीमॅटचे तोटे: 1. एका ब्रोकर सोबत लॉग्ड असतो. 2. अॅन्युअल फीज आणि युनिट बेस्ड रिडेम्पशन्स. 3. SOA सोबत मिक्स केल्यास कन्फ्युजिंग होऊ शकतं. अनेक इन्व्हेस्टर्सना हे लक्षात येत नाही की त्यांनी दोन्ही मिक्स केलेत, त्यामुळे ट्रॅकिंग अधिक कठीण होते आणि कॉस्ट जास्त होतात. मुख्य मुद्दे: फर्स्ट इज SOA, अधिक फ्लेक्सिबल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. सेकंड इज तुमचे फंड्स कसे होल्ड केले जातात हे जाणून घ्या. थर्ड इज तुमच्या लॉंग टर्म प्लॅनला जे योग्य आहे ते निवडा. चला, आता हे समजलं की SOA का बेटर असतं, पण तुम्हाला हे माहित असायला हवं की जर हे SOA टाईपचे अकाउंट तुम्हाला ग्रो, झिरोदा, एंजल वन सारख्या मोठ्या ऍप्सवर मिळणार नाही. ते आवश्यकतापणे तुमचे डीमॅट अकाउंट उघडतील. SOA अकाउंट तुम्हाला MF सेंट्रल, MF युटिलिटी किंवा मिंट सारख्या ऍप्सवर मिळेल. आता SIP ची सेकंड स्टेप पाहूया. एकदा अकाउंटचा टाईप चूज करून घेतला त्यानंतर येते तुमची KYC आणि मॅन्डेट क्रिएशन. आणि डोंट वरी, हे सगळे स्टेप्स मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून सुद्धा दाखवणार आहे. आम्ही खूप वेळा पाहिलंय की खूप लोक मॅन्डेट लावायला घाबरतात, पण याशिवाय डिसिप्लिन राहणं खूप कठीण आहे. थर्ड स्टेप म्हणजे फंड्सला तुमच्या गोल सोबत मॅप करणं. आता यार, हा तर तो स्टेप आहे जिथे 99% लोक चुकतात. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल तर इथे मेजॉरिटी लोकांचा थॉट प्रोसेस असतो की फक्त बेस्ट फंड सांगा. सगळ्यांमध्ये 1000-2000 ची SIP लावतो. ऑनेस्टली ही स्ट्रॅटेजी नाही तर होणाऱ्या डिझास्टर्सची वाट पाहणे आहे. जर तुम्ही हे केलं तर मी तुम्हाला जवळपास 90% गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही कधीच SIP मधून पैसे कमवू शकणार नाही. यामध्ये तुम्ही आधी हे पाहायला हवं की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता आणि त्या रिस्क नुसार योग्य पद्धतीने ऍसेट अलोकेशन करायला हवं. ऍसेट अलोकेशन बद्दल कसा विचार करायचा, याचे प्लॅनिंग कसे करायचे? यार, आम्ही एक 35 इयर ओल्ड मॉडरेट अग्रेसिव्ह रिस्क टेकरचे ऍसेट अलोकेशन तयार केले. ऑब्व्हियसली हे पर्सेंटेज त्याच्यासाठी वेगळे असतील. I mean, तुमचे ग्रोथ ओरिएंटेड ऍसेट अलोकेशन. सो या, इंडियन इक्विटी 55%, US इक्विटी 20%, डेट, फिक्स्ड इन्कम 20%, डिफेन्सिव्ह ऍसेट, गोल्ड प्लस FD 5%. इंडियन इक्विटी यामध्ये 55 to 60% इंडियन इक्विटी आहे. हे तुमचे मुख्य ग्रोथ इंजिन आहे. यामध्ये आम्ही लार्ज, मिड आणि फ्लेक्सी कॅपचे मिक्स ठेवतो जेणेकरून इंडियाच्या ग्रोथ स्टोरीचा फायदा मिळेल. त्यानंतर पुढे 15 to 20% मनी शुड बी पुट इन US ग्लोबल इक्विटी. हे का आवश्यक आहे? 2 कारण आहेत. पहिलं, यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन येते आणि दुसरं, रुपी डेप्रिसिएशन. जर रुपी डॉलरच्या तुलनेत वीक झाला, जे हिस्टॉरिकली होत आलंय, तर तुमच्या US इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढते. 20 ते 25% डेट हा पोर्टफोलिओचा शॉक अब्झॉर्बर आहे. मार्केट क्रॅशच्या वेळी हाच पैसा तुम्हाला स्टेबिलिटी देतो. तुमच्या हॉरायझन नुसार तुम्ही शॉर्ट टर्म किंवा गिल्ड फंड्स पाहू शकता. 5% गोल्ड, सिल्वर हे इन्फ्लेशन आणि क्रायसिस विरुद्ध हेज आहे. इंडियन फंड्स मध्येही तुमचे वय आणि रिस्क ॲपेटाईट नुसार ऍसेट अलोकेशन बद्दल असा विचार करू शकता. अलोकेशन तुमचं एज आणि तुमची रिस्क ॲपेटाईट यावर डिपेंड करेल. मी मॉडरेट रिस्क टेकर साठी एक जेनरिक
चार्ट तयार केलाय. मॉडरेट रिस्क एज कॅटेगरी, फंड कॅटेगरी 21, 25, 26, 30, 31. उदाहरणार्थ जर तुमचं वय 26 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल तर तुमची अलोकेशन अशी असू शकते: 20% लार्ज कॅप मध्ये, 25% मिड कॅप मध्ये, 25% फ्लेक्सी कॅप मध्ये आणि 30% स्मॉल कॅप मध्ये. आता इथे स्मॉल कॅपला मॅक्झिमम वेटेज दिलंय कारण तुमचं वय कमी आहे. विच फंड्स यू शुड सिलेक्ट. म्युच्युअल फंड सुद्धा 2 प्रकारचे असतात. हो, जर तुम्ही निपॉन लार्ज कॅप सर्च केलं तर सुद्धा 2 प्रकारचे असतात. एक ग्रोथ आणि डिव्हिडंड. ग्रोथ मध्ये ब्रॅकेट मध्ये जी लिहिलेलं असेल आणि डिव्हिडंड मध्ये IDCW लिहिलेलं असेल. जर तुम्हाला फक्त ग्रोथ आणि कंपाऊंडिंग साठी पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर ग्रोथ ऑप्शन मध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. आणि जर तुम्हाला टाइम टू टाइम डिव्हिडंड हवं असेल तर त्या फंड्स मधून तर IDCW. यामध्येही फंड्स 2 प्रकारचे असतात: रेग्युलर आणि डिरेक्ट. आधी दोघांमधला फरक समजून घेऊया. इथे ना यार खूप मिसकन्सेप्शन्स आहेत आणि बऱ्याच कंपनीजनी एक नरेटिव्ह सेट केलेला आहे की रेग्युलर खूप खराब आहे, डिरेक्ट बेस्ट आहे. पण तुम्हाला थोडं एक्स्ट्रा कमिशन देऊन कोणी तुमची इन्व्हेस्टमेंट एंड टू एंड पाहत असेल तर यार त्यात काय वाईट आहे ना. हो, जर कोणीही तुमची इन्व्हेस्टमेंट पाहत नसेल तर तुम्ही रेग्युलर अजिबात करू नये. जर तुम्हाला सगळे काही स्वतः करायचं असेल तर तुमच्यासाठी DIY बेस्ट आहे. चला, थिअरीवाला ज्ञान झाला. आता प्रॅक्टिकल पाहण्यापूर्वी फक्त एक गोष्ट समजून घेऊया. सर्वात आधी आपण त्या इन्व्हेस्टर्स साठी पाहूया ज्यांना सगळं काही स्वतः करायचं असतं. त्यांना कोणत्याही एक्सपर्टची हेल्प नकोय. सो त्यांच्यासाठी प्रोसेस काय आहे? तसं पाहता बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. पण आय वुड रेकमेंड आयदर MF सेंट्रल और कुबेरा, कारण दोन्ही ठिकाणी SOA टाईपने इन्व्हेस्टमेंट होते ज्यामुळे तुम्हाला खूप फ्लेक्सिबिलिटी मिळते. MF सेंट्रलचा इंटरफेस तितका चांगला नाहीये, पण चांगली गोष्ट अशी आहे की ते कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे तुमचं कोणतेही पैसे लागणार नाही. MF सेंट्रलचे ऍप सुद्धा आहे आणि वेब प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. दोन्हींचा प्रोसेस सारखाच आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट इट. सर्वात आधी तुम्हाला MF सेंट्रल वर साइन अप करायचंय. साइन अप करताच तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. स्टेप 1 मध्ये तुम्हाला तुमची KYC करायची आहे. त्यासाठी जसं तुम्ही पाहत आहात, तुम्ही आधी OTM रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय. तुम्हाला त्यासाठी तुम्ही आधी पाहताय की OTM रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय. तुम्ही तुमचा मॅन्डेट फिनटेक किंवा कॅम्स कुठूनही बनवू शकता. आय एम क्लिकिंग कॅम्स हिअर. हे पहा, पॅन टाकताच तुमची ही सगळी इन्फॉर्मेशन आपोआप येईल. बेसिक डिटेल्स जसं की नाव, एज, प्रोफेशन, नॉमिनी डिटेल्स. नंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स एंटर कराव्या लागतील. जसं तुम्ही पुढे क्लिक कराल ते तुम्हाला तुमच्या बँक वेबसाईटवर रिडिरेक्ट करेल, जिथे जाऊन तुम्हाला मॅन्डेट ऑथराइज करायचं असेल. युजली जी ऑथराइज होण्यासाठी 24 तास लागतात. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ट्रान्झॅक्ट मध्ये क्लिक करून SIP लमसम वाले ऑप्शन्स मध्ये क्लिक करायचे. इक्विटीवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व म्युच्युअल फंडची लिस्ट दिसेल. फंड सिलेक्ट करून तुम्हाला स्टार्ट SIP वर क्लिक करायचंय. अमाऊंट चूज करायचंय, स्टार्ट डेट आणि प्रोसीड करायचंय. हे केल्याबरोबर तुमची SIP सुरू होईल. अशा प्रकारे सर्व SIP सुरू करायचे. तर ही गोष्ट झाली त्यांची ज्यांना स्वतःहून करायचंय. व्हॉट अबाउट दोज ज्यांना अजूनही हेल्प हवी आहे? कारण म्युच्युअल फंड चूज करणं हे पूर्ण झालेल्या कामाच्या 2% सुद्धा नाहीये. याला रिबॅलन्स कसं करायचं, मार्केट डिप मध्ये काय करायचं, ग्लोबल किती असायला हवं, एक्सेट्रा, त्यांच्यासाठी माझ्याकडे सोल्युशन आहे. इथे आम्ही तुमची हेल्प झॉमेंट द्वारे करू शकतो. झॉमेंट हा एक AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. ते आधीपासूनच 1000+ कस्टमर्स सोबत काम करतात आणि त्यांना 4.9 स्टार रेटिंग आहे. झॉमेंटचे ऍडवायझर्स ना तुमच्या रिस्क प्रोफाईल नुसार किती SIP इन्व्हेस्ट करायला हवी, कोणते फंड्स चूज करायचे, रिबॅलन्स कधी करायचं, लमसम कधी टाकायचा, या सगळ्यांमध्ये हेल्प करतील. जर तुम्हाला ही सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा आणि तुमचा स्लॉट बुक करा. जर तुम्ही क्वालिफाय झालात तर झॉमेंट टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्यासोबत एक कॉल सेटअप करू. पण जसं डिस्क्लेमर, प्रत्येकाला कन्फर्म कॉल मिळणार नाही. तुम्हाला 100% कन्फर्म बुकिंग हवी असेल तर या 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे आम्ही अशा कस्टमर्सला ऑनबोर्ड करतो जे दर महिन्याला मिनिमम 25,000 रुपयाची SIP इन्व्हेस्ट करू शकतात. यापेक्षा कमी असल्यास ते ऑनबोर्ड होणार नाहीत. दुसरं, AMFI रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर्स म्हणून झॉमेंट ओनली रेग्युलर म्युच्युअल फंड्स ऍडवाइस देईल. याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट मधून कमिशन असेल. तिसरं, स्लॉट्स फक्त पहिल्या 1000 कस्टमर साठी ओपन आहे, त्यानंतर हे बंद होईल. सो या माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही या सगळ्यांशी ओके असाल तरच खाली लिंक वरती क्लिक करा आणि तुमचं स्लॉट बुक करा.